मित्रांनो, आता आपल्या सर्वांना माहिती आहे आदिवासी विकास विभागाचे जे काही पेपर आहेत मित्रांनो, ते 11 जुलैपासून या ठिकाणी चालू होणार आहेत. आता कमी वेळेमध्ये आता आपला अभ्यास बघा या ठिकाणी भरपूर आहे. परंतु आपण एक शॉर्ट पी-डी-एफ तयार केलेली बघा. म्हणजे फास्ट रिव्हिजनसाठी ही पी-डी-एफ असणार आहे. पी-डी-एफची किंमत मित्रांनो ₹249 ला असणार आहे. मित्रांनो अतिशय कमी किमतीमध्ये तुम्हाला दर्जेदार साहित्य भेटणार आहे आणि तुमचा या ठिकाणी चांगला अभ्यास होणार आहे मित्रांनो. ₹249 आपण कधी पण कमवू शकतो. परंतु ही जी काही वेळ आहे मित्रांनो, ही कधीच येणार नाही पहा. एकदा पेपर झाले का परत मित्रांनो आपल्याला चान्स नाही. असा चान्स परत होणे नाही मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात पेट्रोलला, नाश्त्याला. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. जो काही आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही लवकरात लवकर फोनपे, गुगल पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ मित्रांनो या ठिकाणी पाठवून देईल पहा. खूप आणि खूप आय-एम-पी पी-डी-एफ असणार आहेत मित्रांनो. आपल्याला या ठिकाणी रात्रंदिवस हे करायचं आहे मित्रांनो या दिवसामध्ये आणि चांगला अभ्यास करून सक्सेस हाती घ्यायचं आहे मित्रांनो. चला जास्त काही सांगत नाही. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की युनायटेड नेशनने 2026 हे जे काही वर्ष आहे, हे कोणतं वर्ष म्हणून घोषित केलं आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, कोणतं राज्य मोबाईल आधारित ई-व्होटिंग सेवा सुरू करणारं भारतामधलं पहिलं राज्य ठरलं आहे? तर मित्रांनो बिहार ऑप्शन क्रमांक 2 बिहार आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. जेंडर बजेटिंग नॉलेज हब पोर्टल कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महिला आणि बालविकास. ऑप्शन क्रमांक 3 महिला आणि बालविकास. पुढचा प्रश्न आहे पहा. गुगलने आशियातील पहिला सेफ्टी इंजिनियर सेंटर कुठे लॉन्च केला आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे काय? हैदराबाद काय याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. कोणत्या राज्याने भारतीय चलन रुपयाचं चिन्ह बदललेलं आहे? तर तमिळनाडू आपलं याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 तमिळनाडू. 9व्या पंचवार्षिक योजनेचे घोषवाक्य कोणतं आहे? तर सामाजिक न्याय आणि समतेसह आर्थिक विकास हे 9व्या पंचवार्षिक योजनेचं काय होतं घोषवाक्य होतं पहा. अर्थपोडा संबंधित अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो. तर बघा प्राण्यांमधील हा सर्वात मोठा संघ एकदम बरोबर. एकलिंगी लैंगिक प्रजनन करतात हे सुद्धा बरोबर आहे. हवेत उडणारे एकमेव अपृष्ठवंशी प्राणी आहेत पहा. म्हणजे हे तिन्ही विधानं बरोबर आहेत पहा. यामध्ये कोणतंच चुकीचं नाही. नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो लक्षात ठेवा. नरनाळा जो काही किल्ला आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अकोला ऑप्शन क्रमांक 1 अकोला जिल्ह्यामध्ये नरनाळा किल्ला आहे पहा. उत्तर ध्रुवावर पॅराशूट जंप घेणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो शीतल महाजन. लक्षात ठेवा. शीतल महाजन ही उत्तर ध्रुवावर पॅराशूट जंप घेणारी पहिली महिला ठरलेली पहा. मान्सूनपूर्व होणाऱ्या पर्जन्याला कोणत्या राज्यामध्ये कालबैसाखी असं म्हणतात? तर पश्चिम बंगाल मित्रांनो आपलं याचं उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल. शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी कुलकर्णी आणि महारवतने नष्ट केली होती? तो ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो 1918 मध्ये आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. आपल्या कानामध्ये टोटल किती हाडे असतात? मित्रांनो आपल्या कानामध्ये टोटल किती हाडे असतात? तर 6 हाडे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 6 हाडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. खालीलपैकी बीजोत्पादक संप्रेरक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणाला ओळखलं जातं? एफ-एस-एचला या ठिकाणी ओळखलं जातं पहा. वजन आणि मापे हे कोणत्या सूचीतील विषय आहेत? तर मित्रांनो हे कोणत्या सूचीमधले आहे? तर समवर्ती सूची ऑप्शन क्रमांक 3 समवर्ती सूची आपल्या याचं बरोबर उत्तर पहा. 1930 मध्ये मिठाचा सत्याग्रह शिरोडा येथे झाला होता. हे ठिकाण महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग काय पाहायचं बरोबर उत्तर आहे काय? ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग. कृषी विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली, तर याला भरपूर उच्च शिक्षित लोकं एम-पी-एस-सी करणार आहे. तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे. पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो आणि सरकारी जॉब आहे पहा.
आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल, तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली, तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले, तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्कसुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249 पी-डी-एफ घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला एम-सी-क्यू तसेच वन लाइनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सीरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जर कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ, तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249 ला. फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा क्यूआर जरी स्कॅन केला, तरीसुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी पी-डी-एफ आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 ला नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. महाराष्ट्रामध्ये ऊस संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो सातारा ऑप्शन क्रमांक 1 सातारा आपलं याचं काय पहा योग्य उत्तर आहे की कोणतं आहे पहा सातारा. पुढचा प्रश्न आहे पहा रोजगार निर्मितीचे जनक योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेला म्हणतात? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 सातव्या कोणत्या? सातव्या. गॅमा किरणाची तरंग लांबी किती असते मित्रांनो? ते जे काही गॅमा किरण असते ते कांदा बटाटा यांना कोंब फुटू नये म्हणून मारा करतात. त्याची जी काही तरंग लांबी ही आपल्याला या ठिकाणी सांगायची पहा. तर 30 PM पेक्षा कमी असते पहा. राष्ट्रीय काँग्रेसच्या सन 1936 मधील आणि ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनामुळे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये नोंदलं गेलेलं गाव कोणतं आहे? तर कोणतं गाव आहे मित्रांनो? तर फैजपूर जळगाव. ऑप्शन क्रमांक 4 याचं काय पहा योग्य उत्तर आहे फैजपूर जळगाव. CCTNS या प्रणालीचं पूर्ण नाव काय आहे? तर सांगा पटकन. तर याचं पूर्ण नाव काय आहे मित्रांनो? तर क्राईम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टम, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की रंगराजन समिती ही कशाशी संबंधित आहे? चला सांगा पटकन. उत्तर द्यायचं मित्रांनो. ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय बचत आणि गुंतवणूक याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो? कृषी दिन केव्हा साजरा केला जातो? तो ऑप्शन क्रमांक 1 एक ऑप्शन क्रमांक 2 1 जुलै आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. हायड्रोजन सल्फाइड हा टिंबटिंब आहे. मित्रांनो हायड्रोजन सल्फाइड काय आहे? तर क्षपनक हे पहा. लक्षात ठेवायचं क्षपनक याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, भारतामधील कोणत्या राज्याला देवभूमी असं म्हणतात? भारतातील कोणत्या राज्याला देवभूमी म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. आजोबांनी वृत्तपत्रांची नावे सांगितली या वाक्याचं अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य बनवायचं आहे. तर लक्षात ठेवा आजोबा वृत्तपत्रांची नावे सांगतात. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. पुढील पर्यायामधील एकवचन अनेकवचन असणारा पर्याय निवडायचा आहे. तर लक्षात ठेवा गळवे हे मित्रांनो याचं काय आहे पहा योग्य उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी न्यूनत्वबोधक उभयनवी अव्यय असलेला पर्याय कोणता आहे? तर मित्रांनो कोणता आहे तर बाकी ऑप्शन क्रमांक 3 बाकी याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. पेरू साबुदाणा पाव हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत पहा. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 हे कोणत्या भाषेतून आलेले आहेत? पोर्तुगीज या भाषेमधून आलेले आहेत पहा. पेरू साबुदाणा पाव हे पोर्तुगीज. त्यांच्या घरामध्ये खाणारी माणसे खूप आहेत. कंसातील शब्दाची जात ओळखायची. तो ऑप्शन क्रमांक 3 विशेषण काय मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विशेषण. अनाथ या शब्दामधील योग्य समास आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. तर तत्पुरुष समास हे पहा ऑप्शन क्रमांक 1 तत्पुरुष समास. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील वाक्यामध्ये क्रियापदाचा संकेत ओळखा. आज रेल्वेला फार गर्दी नाही. तर यामध्ये कोणता संकेत दिलेला आहे पहा. तर स्वार्थ दिलेला आहे मित्रांनो.
रस्त्यावर फारच गर्दी होती या वाक्याचं उद्गारार्थी वाक्यामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. तर कसं होईल? बापरे! रस्त्यावर काय गर्दी होती. ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो आपल्या याचं बरोबर उत्तर होईल. बापरे! रस्त्यावर काय गर्दी होती. प्रत्यक्ष शब्दाचा विग्रह आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. प्रत्यक्ष शब्दाचा विग्रह आपल्याला ओळखायचा आहे. तर प्रति अधिक अक्ष ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालील शब्दामध्ये कटिबद्ध या अर्थाचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. कटिबद्ध या अर्थाचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कोणता आहे सांगा पटकन? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कंबर कसलेला. ऑप्शन क्रमांक 1 कंबर कसलेला काय पाहायचं बरोबर उत्तर आहे पहा. चोराच्या मनामध्ये चांदणे असणे या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे पहा. चोराच्या मनामध्ये चांदणे असणे. तर मित्रांनो काय अपराध्यास भीती वाटणे. ऑप्शन क्रमांक 1 अपराध्यास भीती वाटणे. पानिपत झाले या शब्दामधील धन्वार्थ आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर काय बघा सर्वनाश झाला. ऑप्शन क्रमांक 2 सर्वनाश झाला. पहाटे चाफा गंधित आणि मादक भासतं वाक्यामध्ये कोणता उद्देश आलेला आहे पहा सांगा. तर मित्रांनो उद्देश कोणता आहे तर लक्षात ठेवायचं आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 चाफा. ऑप्शन क्रमांक 4 चाफा याचं बरोबर उत्तर आहे पहा. रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दसंगीची निवड आपल्याला करायची आहे. मुलाच्या व्रात्यपणाला कंटाळून त्याच्या त्याला टिंब सोडून देत नाही. तर पहा मित्रांनो वाऱ्यावर सोडून देत नाही. ऑप्शन क्रमांक 1 वाऱ्यावर सोडून देत नाही पहा. खालील वाक्यामध्ये कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केला आहे? आम्ही समजतो तुमच्या मनात काय आहे ते. तर मित्रांनो यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 पुरुषवाचक सर्वनाम. नेक्स्ट पहा खालीलपैकी मिश्र वाक्य ओळखायचं आपल्याला मित्रांनो की मिश्र वाक्य कोणतं आहे तर जसे दिवस सरतील तसे दुःख विसरले जाईल. हे काय मित्रांनो मिश्र वाक्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो दोन छोटी वाक्य उभयनवी आवेने जोडण्यासाठी टिंब विरामचिन्हाचा वापर करतात. तर कोणत्या विरामचिन्हाचा मित्रांनो तर सर्वांनी लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 3 की दोन छोटी वाक्य उभयनवी आवेने जोडण्यासाठी अर्धविरामचा वापर केला जातो. कोणता मित्रांनो अर्धविराम. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जगत नियंता या शब्दाची संधीची फोड आपल्याला शोधायची पहा. तर सांगा पटकन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जगत अधिक नियत आहे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढील वाक्यामध्ये आपल्याला बरोबर केवळ प्रयोगी अवयव वापरायचे आहे पहा. धरण तर फुटलं बघा धरण तर फुटलं. तर बापरे धरण तर फुटलं. विद्यार्थी या शब्दाचा संधी प्रकार कोणता आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 स्वरसंधी पहा. कोणती पहा या ठिकाणी स्वरसंधी. धूम्रपान करू नये होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं मित्रांनो. काय? धूम्रपान करू नये याचं होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. तर बघा धूम्रपान करण्यास मनाई आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. पुढीलपैकी भावाचक नावाचा पर्याय ओळखायचा आहे पहा. पुढीलपैकी भावाचक नामाचा पर्याय ओळखायचा आहे. तर गोडवा लक्षात ठेवा गोडवा. या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान यामध्ये कोणता अलंकार आलेला आहे मित्रांनो सांगा. तर अनन्वय अलंकार आलेला आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 अनन्वय अलंकार. मी बैलाला मारतो या वाक्यामध्ये कोणतं कर्म आलेलं आहे पहा. मी बैलाला मारतो. तर ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो बैलाला याचं काय पहा योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 बैलाला. मी नदीकाठी खेळत असे वाक्यामध्ये कोणता काळ आलेला आहे पहा. तर रीती भूतकाळ आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 रीती भूतकाळ मित्रांनो याचं काय पहा बरोबर उत्तर आहे काय रीती भूतकाळ. पर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपे मध्ये जा गुगल पे मध्ये जा पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पीडीएफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त IMP क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 मित्रांनो ह्या पीडीएफ असणार आहेत पहा. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पीडीएफ तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका लगेच फोनपेमध्ये जा निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी
फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं, परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल, तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पी-डी-एफ असणार आहेत, 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा आणि हा क्यूआर स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.